सो हे गाईज आणि गुड मॉर्निंग. तर सकाळी सकाळी मम्मीचं काम चालू होतं म्हणजे ते हार्वेस्टिंगचं. तर आता कुंडीमध्ये टमाट्याचं झाड आलं होतं आणि इतके लाल लाल टमाटे मस्त दिसत होते. त्यानंतर हे हळदीचं झाड आहे. हळदीच्या झाडाची पण थोडीशी काटछाट चालूच होती, कारण काय त्याचे पानं सुकले होते. आणि मला आणि मम्मीला इतकं गार्डनिंग आवडतं ना, तर कोणते पण सीड्स वगैरे असले तर आम्ही पहिले आमच्या कुंडीमध्ये टाकतो. आता हे टमाट्याचं झाड कसं आलं? तर घरात 2-3 टमाटे खराब झाले होते. तर मी असेच सहज म्हणून टाकले आणि मला नव्हतं वाटलं का टमाट्याचं झाड सुद्धा येईल. त्यानंतर मी पटापट फ्रेश झाले आणि बाहेर निघाले. तर आज होता संडे. तर संडे स्पेशल म्हणजे नॉनव्हेज काहीतरी झालंच पाहिजे. तर मम्मीला रिक्वेस्ट करून मटण आणलं आणि मस्त सूप भात खाल्ला. त्यानंतर विचार केला, म्हटलं आज खूपच हेवी जेवण केलंय म्हणून जरा बाहेर भटकून येऊ. तर कुठे जायचं, काय करायचं हे सुचतच नव्हतं. मग फायनली डिसाईड झालं की चला जाऊ द्या, काम तर काही नाही म्हणून कार तरी वॉश करून घेऊ. तर आमच्या बिल्डिंग मधलं एक छोटंसं बाबू ते सांगत होतं का गाडीतून चक्कर पाहिजे, म्हणून गाडीतून चक्कर पण दिली आणि त्यानंतर गेलो कार वॉशिंगला. कार खूपच घाण झाली होती. कार वॉश केली आणि सडनली प्लॅन ठरला का कियाच्या शोरूमला जायचं. तर ऍक्च्युली मला कार घ्यायचीच आहे नवीन, पण कोणती घेऊ ही मला सुचत नाहीये. बिकॉज मी आता जी कार वापरते ती खूपच मोठी आहे आणि मला मोठ्या कारचीच सवय आहे. तर आता छोटी कार घ्यायची का मोठी कार घ्यायची हे डिस्कशन आमचं चालूच होतं. त्यामुळे मी बोलले दीदीला, म्हटलं चल जाऊया आपण दोन्ही कार बघून घेऊया आणि त्यानंतर डिसाईड करू आपल्या बजेटमध्ये जी कार असेल ती आपण परचेस करू. असं बोलून मी घरी निघाले. कमेंट करून सांगा की मी कोणती कार घेतली पाहिजे. भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये.